नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण ना हरभऱ्याची मस्त अशी गरगट्टा भाजी बनवतो. त्यासाठी इथं बघा, हरभऱ्याच्या भाजीसाठी कोवळी हरभऱ्याची पानं लागतात. आता ना हरभऱ्याची भाजी किंवा जी पानं असतात ती कोवळी असेल ना, त्याचा गरगट्टा किंवा भाजी खूप छान लागते. जर काही मोठी देठं वगैरे असेल तर ती पूर्णपणे सेपरेट करून घ्यायची. तर आता ही माझ्या आत्याच्या शेतातलीच भाजी होती, त्यामुळे आम्ही अगदी कोवळी कोवळी काढून आणली होती. आणि आधी माझी आजी सांगायची की ही भाजी आम्ही न धुता वगैरे करायचो, कारण त्यावेळी जास्त अशी केमिकल्स किंवा औषधांचा फवारा व्हायचा नाही. कारण भाजीमध्ये थोडासा एक आंबूसपणा असतो आणि त्यामुळे भाजीची चव खूप छान लागायची. पण आता बऱ्याच औषधांचा फवारा वगैरे होतो, त्यामुळे आता ही भाजी धुवून घ्यावी लागते. तर भाजी स्वच्छ सगळी बघा मी निवडून घेतली. त्यानंतर भाजी जी आहे ती आपण 2 पाण्यानं धुवून घेतली. त्यानंतर बघा एक कुकर घेतला. आता कुकरमध्ये ही संपूर्ण जी भाजी आहे ती काढून घ्यायची. तर साधारणपणे इथं बघा मी पाव किलोला थोडीशी कमी इतकी ही भाजी घेतली होती. साधारणपणे 3 ते 4 लोकांना ही आरामात पुरू शकते. पाव वाटी तर ह्याच्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ घालायची. त्यानंतर पाव वाटी शेंगदाणे घालायचे. आता माझ्या घरी शेंगदाणे फार आवडतात, त्यामुळे मी थोडे जास्त घातले, तुम्ही थोडे कमी पण करू शकता. आता थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण लावून घ्यायचं. मध्यम गॅसच्या आचेवरती आपण ह्याला 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. नेहमीच्या पालेभाज्यांपेक्षा ही भाजी थोडी शिजायला वेळ लागते, त्यामुळे आपण इथं 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. आता कुकरला 3 शिट्ट्या होतील तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊयात. तर त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरे घातले, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या घेतल्या. आता हे सगळं ओबड-दोबड वाटून घ्यायचं. मिरची कशी तिखट आहे यावर तुम्ही मिरचीचे प्रमाण कमी किंवा अधिक पण करू शकता. तर आता इथं बघा आपलं जे वाटण आहे ते छान असं ओबड-दोबड वाटून तयार झालं. कुकरला पण 3 शिट्ट्या झाल्या होत्या आणि कुकर चांगला थंड पण झाला होता. आता कुकर चांगला थंड झाला की मग शिट्टी उचलून आपण झाकण काढून घ्यायचं. ही जी भाजी ना, गरगट्टा भाजी भाकरी, भात, अगदी चपाती कशासोबतही खूप छान लागते. तर भाजी बघा चांगली शिजलेली आहे आणि ह्याला बघा बऱ्यापैकी वाफेनं आणखीन थोडं जास्त पण पाणी सुटले. आता भाजी गरगट्याला येत नाही किंवा एकसारखी होणार नाही, म्हणून ह्यातलं जे काही पाणी आहे ते आपण बाजूला करून घेणार आहोत. आता हे पाणी आपण फेकायचं वगैरे अजिबात नाही, नंतर आपण हे पाणी वापरणारच आहोत. फक्त भाजी चांगली घोटता यावी म्हणून मी पाणी सेपरेट करून घेतलं. आता रवीनं किंवा अशा पद्धतीच्या विस्करनं आता आपण ही भाजी चांगली घोटून घ्यायची. फक्त शेंगदाणे आणि डाळ अख्ख्या राहतील याची काळजी घ्यायची. भाजी घुटल्यामुळं काय होतं तर एकसंधपणा भाजीला येतो आणि त्यामुळे भाजीची चव चांगली लागते. पानं पानं वेगळी आणि आमटी वेगळी किंवा असं होत नाही, तर त्यामुळे आपण ही चांगली घोटून घेतली. छान अशी बघा घोटून तयार झालेली आहे. आता आपण ह्यामध्ये ना आपल्या गरगट्याला चांगला एकसंधपणा यावा म्हणून 2 चमचे डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ घालतोय. यामुळं काय होतं थोडासा दाटसरपणा पण येतो. फार जास्त पीठ अजिबात घालू नका. आणि आपण मगाशी जे पाणी काढून घेतलं होतं ते संपूर्ण पाणी घालायचं आणि आपल्याला अजून जर गरगटा थोडा पातळ जर हवा असेल तर आपण आणखीन थोडंसं पाणी पण याच्यामध्ये ॲड करू शकतो. आता हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेऊया. आता माझ्याकडे ना लाकडी रवी नव्हती, म्हणून इथं मी विस्करचा वापर केला. पण माझी आजी म्हणते की नेहमी रवीनं भाजी घोटावी, तर तुमच्याकडे रवी असेल तुम्ही नक्कीच रवीनं भाजी घोटून घेऊ शकता. थोडीशी घट्टसर मला वाटते म्हणून मी पुन्हा ह्याच्यामध्ये 1 वाटी इतकं पाणी टाकलेलं आहे, कारण जेव्हा हा गरगटा शिजतो ना त्यावेळी पुन्हा तो थोडासा घट्टसर होतो, म्हणून मी थोडंसं आणखीन पाणी ह्याच्यामध्ये घातलं. आता आपण मस्तपैकी फोडणी तयार करू. त्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये बघा मी 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये पाव चमचा हिंग घातलं आणि वाटून घेतलेलं संपूर्ण वाटण घातलं. आता तेलावरती आपण एक 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं, जेणेकरून लसणाचा कच्चेपणा निघून जाईल. आता ह्यामध्ये आपण पाव चमचा इतकी हळद पावडर घातली आणि पुन्हा बघा सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं. हळद घातल्यानंतर गॅस अगदी बारीक करायचा, म्हणजे हळद अजिबात करपत नाही. आता ह्यामध्ये आपण मगाशी घोटून घेतलेली जी काही भाजी होती संपूर्ण भाजी ह्यामध्ये घालायची आणि पुन्हा हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. माझी आजी सांगायची ह्या गरगट्या भाजीची एक आठवण म्हणजे ही भाजी फक्त ना थंडीच्या महिन्यामध्येच मिळते, तर वर्षभर खाता यावी म्हणून काय करायची तर आता सुरुवातीला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा मिक्स करून घेऊयात. वर्षभर ही भाजी खायला मिळावी म्हणून तेही ना भाजी पूर्ण उन्हामध्ये सुकवून घ्यायची आणि ते एका बरणीमध्ये भरून ठेवायचे आणि आयत्या वेळी ते काय करायचे, जेव्हा गरगटा करतात त्यावेळी ते भाजी हातानं पण चुरले कारण वाळल्यामुळं, आणि मग मस्त असा गरगटा बनायचा. पण आता आपण थंडीमध्ये बनवतो त्यामुळं आता आपण ही जी भाजी ती घोटून घेतली. आता झाकण ठेवून साधारणपणे 3 ते 4 मिनिटं ही भाजी चांगली शिजवून घेतली. मस्त अशी उकळी आलेली आहे. आता पुन्हा जो भाजीचा दाटसरपणा किंवा घट्टसरपणा आहे तर तो पण आपण चेक करून घ्यायचा. जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा थोडीशी पातळ हवी तुम्ही थोडीशी पातळ पण करू शकता.
चवीला भन्नाट लागते, अगदी लहानांपासून मोठ्या आवडीनं खातील आणि ही भाजी फक्त वर्षभरात एकदाच मिळते. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा या थंडीमध्ये ही हरभऱ्याच्या पानांची गरगटा भाजी करून बघा. तुमच्याकडे पण जर अशी आजी किंवा आत्याची एखादी आठवण असेल तर मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मस्त बघा छान अशी आपली ही हरभऱ्याच्या पानांची गरगटा भाजी तयार झाली आहे. ह्यामधले शेंगदाणे आणि जे काही हरभरे घातलेत ना ते खाताना खूप मस्त लागतात. मला असं वाटतं की स्पेशली ही जी भाजी आहे ती बाजरीची किंवा मग ज्वारीच्या भाकरीसोबतच खाण्याची मजा आहे. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा फक्त भाकरीसोबतच ही भाजी खाऊन बघा किंवा मस्तपैकी गरमागरम वाफाळलेला पांढरा भात आणि त्यावरती हा गरगटा घालायचा, तोही खूप मस्त चविष्ट लागतो. चपातीसोबत जेवढी खायला मजा येते तेवढी भाकरी आणि भातासोबत हा गरगटा खायला खूप मस्त लागतो. तुम्ही एकदा माझ्या आजीच्या पद्धतीनं हा गरगटा करून बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून आम्हाला कळेल की आमचे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात. पुन्हा अशा छान आणि सोप्या व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय.